नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला आज आपण वडापाव बनवणार आहोत. तर चला बघूया. आता साहित्य: मिरच्या घेतलेल्या आहेत मी, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण हे वाटून घेणार आहोत, ठेचा करून घेणार आहोत याचा. तर चला, हे बघा ठेचा झालेला आहे रेडी. आता आपण इथे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, ते कापून घेऊया. आणि कोथिंबीर पण थोडीशी कापून घेऊया आपण वरनं टाकण्यासाठी फोडणीला. तर चला, इथे आपले आलू पण बॉईल झालेले आहेत. आपण इथे याची साल्ट काढून घेतले. आपण आता याला मॅश करून घेऊया. छान असं मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मॅश झालेलं आहे आपलं सर्व साहित्य. आता हे आपण साईडला ठेवून घेऊया. ठेवून आपण तर आता चला आपण तडक्याची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. थोडंसं मोहरी टाकून घेऊया. लगेच मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घेऊया. जिरं पण छान फुललं की त्यामध्ये आपण टाकून घेऊया कढीपत्ता. आणि हे वाटण जे आपण काढून घेतले होते ते ठेचा पण टाकून घेऊया. चला, ठेचा चांगला हे झाला की आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. त्याला पण छान परतून घेऊया रंग येईपर्यंत. आणि थोडीशी वरनं कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला, आता झालं आहे आपलं. आपण लगेच आता बटाट्यामध्ये टाकून घेऊया. आणि याला छान असं परतूया. थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे वरनं चवीनुसार. हे बघा, झालेलं आहे आपलं मिश्रण तयार वड्याचं. छान असं एक जीव झालेलं आहे बघा. आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहोत. आता आपण याला वडे बनवून घेऊया सर्व. अशा प्रकारे सर्व वडे आपण बनवून घेणार आहोत. हे बघा, आता इथे मी वड्याचं आपण मिश्रण तयार करणार आहोत. इथे एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये बेसन टाकून घेऊया 2 चमचे. त्यामध्ये घालून घेऊया ओवा थोडासा क्रश करून. हाताने क्रश करून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येतो. यात थोडंसं मीठ घालून घेणार आहे. खायचा सोडा थोडासा टाकला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि पाणी टाकून आता याला छान असं बॅटर बनवून घेऊया आपण. हे बघा, अशा प्रकारे बॅटर झालेलं आहे. आता आपण हे जे वडे केलेले होते बटाट्याचे ते टाकून घेऊयात. आणि लगेच आपण इकडे तेल पण ठेवलेलं आहे गरम व्हायला. त्यात लगेच आपण टाकून घेणार आहोत सर्व वडे असेच करून. हे बघा, एक एक करून सर्व वडे आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. हे बघा, आता आपण याला पलटवू. तेलामधनं थोडंसं तेल टाकते वरनं. हे बघा, झालेले आहेत आपले वडे तळून. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, आता आपण चटणीची तयारी करणार आहोत. इथे मी चटणीसाठी बेसन पीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आपल्याला थोडीशी बुंदी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, तळलेली आहे आपली बुंदी पण. आता आपण काढून घेऊया. आणि लगेच आपण थोडासा लसूण पण तळून घेतलेला आहे चटणीमध्ये टाकण्यासाठी. हे बघा, झालेलं आहे लसूण पण. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये बुंदी टाकून घेऊया तळलेली. आणि लसूण पण टाकून घेऊया थोडासा. आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया लाल तिखट, थोडंसं मीठ. हे बघा, झालेली आहे आपली चटणी रेडी. हे बघा रेडी आहे आपला वडापाव. आता आपण पाव एक फाडून घेऊया. त्यामध्ये टाकून घेऊया चटणी. आणि एक वडा ठेवूया त्यामध्ये. हे बघा, वरून थोडीशी चटणी तोडून दाखवते बघा तुम्हाला. बघा किती सुंदर असे झालेले आहे आपले वडापाव. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्की ट्राय करा. ही रेसिपी किती सुंदर दिसत आहेत बघा. पाहताक्षणी खावेसे वाटणारे. नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.